इट्स वेलकम बॅक टू अवर चॅनल इंग्लिश फॅमिली किचन. आज आपण बनवणार आहोत चविष्ट असे सँडविच. तर चला पाहूया त्यासाठी काय साहित्य लागणार आहे. ब्रेड, उकडलेला बटाटा, टोमॅटो, बीट, शिमला मिरची, काकडी, कांदा, हिरवी मिरची चटणी, मेयोनेज, सॉस, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ. आता बटाटा थोडा चविष्ट आणि चटपटीत बनवण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत चाट मसाला, मीठ आणि लाल तिखट, जेणेकरून ते थोडंफार चविष्ट आणि चटपटीत बनेल. हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यावे. तव्यावर थोडेसे तेल टाकून ब्रेड दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यावेत. ब्रेडला छानपैकी हिरवी चटणी सर्वीकडे पसरून घ्यावी. त्यावरती टोमॅटो सॉस, मेयोनीज लावून छान पसरवून घ्यावे. ही सर्वात सोपी पद्धत आहे सँडविच बनवण्याची. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता ह्यावर आपण तयार केलेले बटाट्याचे मिश्रण पसरावे. तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याचे स्लाइस करूनही टाकू शकता, पण आम्ही इथे बटाट्याचे मिश्रण केले आहे स्मॅश करून. आता ह्यावर मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट मसाला टाकून घ्या. सुरुवातीला दाखवलेले साहित्य आपण घेणार आहोत. कांदा, टोमॅटो, काकडी, शिमला मिरची आणि बीट. भाज्यांवर थोडासा चाट मसाला, मीठ आणि लाल तिखट मसाला टाकून घ्यावे, कारण भाज्यांमध्ये आपण कोणतेही मीठ वगैरे टाकले नव्हते. ह्या प्रकारे आपले सँडविच तयार झाले आहे. सँडविचला थोडे खरपूस बनवण्यासाठी आपण तव्यावर थोडेसे तेल टाकून त्याने दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यावे. तयार आहे आपले स्वादिष्ट सँडविच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल.